नमस्कार. भिजलेल्या बाबांची कहाणी मी सांगायला आलोय. होय, भिजलेल्या बाबांची कहाणी. संदीप खरेंचं गाणं वेगळं आहे. दमलेल्या बाबांची कहाणी आहे ते. आणि ते गाणं सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबांची कहाणी तुला. पण इथलं सानुलं फुल भिजलेल्या बाबांची कहाणी जगाला सांगताय. म्हणजे कधी कधी दम देत आहे. बाप काढायचा नाही असा दम दिला जातो. म्हणजे माझा बाप काढायचा नाही, बाकी काही काढलेलं चालतं, माझा बाप काढायचा नाही असा दमही दिला जातो. कधी कधी माझ्या बाबांना अंधारात ठेवलं अशी तक्रार केली जाते. कधी कधी बुलंद बापाची नारळातलं पाणी, लेकीची बापाची कहाणी असल्या काही काही ट्विट केले जातात. हे सगळं बघितल्यावरती या भिजलेल्या बाबांची कहाणी मला सांगावी वाटते. बाबांना अंधारात ठेवलं असं म्हणणाऱ्या राजकीय नेत्याला, संसद सदस्याला बाबा अंधारात गेले कसे हा प्रश्न मला पडतो. म्हणजे 15 वर्ष का 10 वर्ष, 10 वर्ष हो, 10 वर्ष देशात कृषी मंत्री, काही वर्ष देशाचे संरक्षण मंत्री, 6-7 वर्ष का 4 वर्ष का 5 वर्ष, किती आता, पहिल्यांदा तर वसंतराव, नंतर विलासराव, नंतर शरद पवार असं मुख्यमंत्री राहिले काही वर्ष. ते राज्याचा मुख्यमंत्री राहिले, देशाचे कृषी मंत्री राहिले, संरक्षण मंत्री राहिले. आपल्या अंगणात लाईटची व्यवस्था करता नाही आली. म्हणजे अजूनही बाबांना अंधारात ठेवलं, बाबांना अंधारात ठेवलं. म्हणजे मला ते लहानपणी असं म्हणायचे, बघा त्यांना त्रास दिला का तुला, रागावला का तो, त्यांना नाही ऐकलं का तुझं घर उन्हात बांधू. आता उन्हात घर बांधल्यावर घरात गेले की सावली लागणार आहे की, पण घर उन्हात बांधू म्हणल्याचं समाधान विलक्षण. तसं बाबांना अंधारात ठेवलं. अजून बाबांना आपल्या अंगणात एक साधा बल्ब लावता आला नाही की ट्यूब लावता आली नाही, प्रकाशात लख्ख दिसावं म्हणून. अंधारात ठेवलं म्हणजे काय? शरद पवारांना अंधारात ठेवलं असा दावा करणाऱ्या सुप्रिया सुळे यांना मला प्रश्न विचारायचा आहे. बाबांना अंधारात ठेवलं असं तुम्ही म्हणत असाल तर बाबांनी किती लोकांना अंधारात ठेवलं होतं याचा हिशोब लावण्याची जरा गरज आहे. खरंच याचा हिशोब लावण्याची गरज आहे. किती लोक अंधारात होती हो? वसंतदादा पाटील अंधारात राहिले ना. आपल्याच पक्षाचा माणूस, आपल्याच पक्षाचा नेता अचानक धोका देऊन निघून जाईल असं वसंतदादा पाटलांना वाटलं होतं का? अंधारात राहिले का ते? म्हणजे सरकार पाडण्यासाठीचे केलेले प्रयत्न उघड होते असं शरद पवार वसंतदादा पाटलांच्या विषयात म्हणत असतील तर ते जसे अंधारात राहिले ना, तसेच शरद पवार आत्ता अंधारात राहिलेले आहेत. बरं, किती वेळेला अजित पवारांनी अशा सूचना देऊन ठेवलेल्या आहेत? आठवत आहे? एकदा अजित पवार नाराज होऊन निघून गेले आणि शरद पवारांनी पुण्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, माझ्यावर होणाऱ्या नको त्या आरोपामुळे अजित पवार नाराज झालेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की आता हे सगळं बस झालं राजकारण. त्यांनी आपल्या मुलाला फोन करून सांगितलं, पार्थ आता आपण गावाकडे जाऊन शेती करू, राजकारण बस झालं. हा खुलासा पवारांनी दिलेला होता, शरद पवारांनी. अजित पवारांनी नाही. ते नाराज होऊनच गेले होते. अंधारात नव्हतं ठेवलं, अजिबात अंधारात नव्हतं ठेवलं. प्रत्येक वेळी अजित पवारांनी याबाबतची स्पष्टता केलेली आहे. म्हणजे अगदी नाराजीनामा का राजीनामा नाट्य घडलं त्यावेळेला, अरे देऊ दे की राजीनामा, मग साहेबांच्या डोळ्या देखत नवा नेता निर्माण झालेला तुम्हाला नकोय का रे? ए सुप्रिया, तू गप्प बस, तुझा भाऊ म्हणून सांगतोय. ही अजित पवारांची वाक्य इंडिकेट करत होती की अंधारात ठेवत होती. म्हणे माझ्या बाबांना अंधारात ठेवलं. कसं अंधारात ठेवलं? अहो, प्रत्येक नेता हे सूचित करत होता. खरं तर माझा प्रश्न असा आहे, म्हणजे आपण तो नेहमी विषय काढतो म्हणून, अजित पवार भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणामध्ये अडकलेले आहेत आणि ज्यावरून भाजपला टार्गेट केलं जात आहे की अजित पवारांची प्रकरणं आता संपली का? छगन भुजबळ महाराष्ट्र सदन पासून तेलगी घोटाळ्याच्या पर्यंत प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. मग तुम्हाला ते चालतं का असा प्रश्न विचारला जातो. अनेक नेत्यांची नावं घेऊन धनंजय मुंडे एका कारखान्याच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. तुम्हाला ते चालतं का असं भाजपला विचारलं जात होतं. ज्या नेत्यांची चौकशी चालू आहे ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत याचा साक्षात्कार आत्ता सुप्रिया सुळेंना झाला आहे. माझा प्रश्न साधा सोपा सरळ आहे. आता साक्षात्कार झालाय, आधी नव्हता का झाला? यांच्या प्रकरणांना तुम्ही अंधारात का ठेवलं होतं? की त्यावेळेला या सगळ्या प्रकरणातून
माझा खाऊ मला द्या असं म्हणत सगळेच वाटा घेत होते आणि आता वाटा मिळून झाल्यावर सगळे विषय संपलेत म्हणून यांच्या प्रकरणाला पुढे आणायचं ठरवलंय. अंधारात ठेवणं काय असतं हे छगन भुजबळांनी सांगायला सुरुवात केली तर एक स्टेटस ठेवलं होतं छगन भुजबळांना अटक व्हायच्या वेळेला. पाठीत कंजीर खूप असल्याचं छगन भुजबळांनी व्हॉट्सअपवर, त्यावेळेला असं ट्विटर फार फार्मात नव्हतं, व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं पाठीत कंजीर खूप असल्याचं. काय चर्चा झाली होती? कोण अंधारात ठेवलंय कोणाला, कसं अंधारात ठेवलंय? बरं, प्रश्न विचारला की इतका राग येतो राज्य शिखर बँकेचा एकूण घोटाळा काही हजार करोड रुपयांचा. या राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये राज्याचा आर्थिक गुन्हे शाखा विभाग तपासणीला बसला. ज्या दिवशी तपासणीला सुरुवात झाली त्याच दिवशी त्या विभागाचे अधिकारी क्लिअरन्स सर्टिफिकेट शरद पवारांना देऊन टाकतात. काहीच नाही, पवार साहेब मोकळे आहेत, काही अडचण नाही असं म्हणतात. पवार साहेब, अंधारात ठेवण्याचा एवढाच विषय असता तर क्लिअरन्सचं सर्टिफिकेट, ज्याला क्लीन चीट आपण असं म्हणतो, ती क्लीन चीट एकट्या शरद पवार यांच्या नावाने का निघाली? अडकले तर अजित पवार अडकू दे, शरद पवार मात्र अडकले नाही पाहिजेत याची पुरेपूर व्यवस्था बघणारे कोणाला बरं अंधारात ठेवत होते? कोणाला अंधारात ठेवत होते? तिथे अंधारात ठेवणं नाहीये. अजित पवारांच्या बाबत क्लीन चीट देण्यात आली नव्हती, ती फक्त शरद पवारांच्या बाबतीतची होती, हे आपण विसरतोय. बर, ज्या घोटाळ्यांचा उल्लेख होतो आहे त्यात अनेकांची नावं आहेत. अगदी ह्याचा घोटाळा, पाटबंधारे विभागातला घोटाळा काढा, प्रत्येक विभागातला घोटाळा काढा, त्या सगळ्यांची नावं अंधारात का ठेवली जात आहेत? बरं, ते तेलगी प्रकरणामध्ये नार्कोटिक टेस्ट करण्यात आली होती अब्दुल करीम लाडसाब तेलगीची, आणि तो त्या बेहोशीच्या अंमलामध्ये अस्पष्ट उच्चार करत दोन नावं घेत होता. एक मिस्टर छगन भुजबळ असं ऐकायला होतं आणि दुसरं नाव ऐकायला होतं शरद पवार. तेलगी प्रकरणात भुजबळांचं नाव घ्यायचं आणि पवारांचं नाव घ्यायचं नाही. कुणाला कोण अंधारात ठेवतंय? अंधारात ठेवण्याचाच विषय आहे तर शरद पवारांनी बऱ्याच जणांना आतापर्यंत अंधारात ठेवलंय, हे कसं विसरता येईल बरं? बर, सारखं ते उठायचं आणि भिजलेलं दाखवायचं, उठायचं आणि भिजलेलं दाखवायचं. अहो, साताऱ्यात एकदा भिजल्यावर 55 जागा मिळाल्या म्हणून येवल्यात भिजल्यावर त्या 110 होतील ही शक्यता येत नाही. खूप भिजल्यावर मोड येण्याचा धोका असतो, खूप भिजल्यावर सारखं जागा येण्याचा फायदा होतो असं नाही. कधी कधी कोंब पण येऊ शकतात. आणि हे सगळं काय झालंय माहिती आहे का? म्हणजे हा दोष असं म्हणणाऱ्यांचा नाही आहे, हा दोष आमच्या ठाकरे साहेबांचा आहे. त्यांना सवय ना, माझा परिवार माझी जबाबदारी, माझा परिवार माझी जबाबदारी असं म्हणता माझे बाबा माझी जबाबदारी, माझा बाबा माझा अभिमान, माझा बाबा नारळातील पाणी, हे सगळं त्यातूनच येत असतं. उगीच भिजलेल्या बाबांची कहाणी, अंधारात ठेवल्याची कहाणी सांगून लोकांना भ्रमित करू नये एवढीच साधी सरळ अपेक्षा. धन्यवाद.